जय भीम, नमो बुद्धाय. मागील भागात आपण बुद्धांचा कर्म सिद्धांत आणि ब्राह्मणी कर्म सिद्धांत बघितला. तसंच जन्माचा आणि कर्माचा काय संबंध आहे हाही आपण बघितला. गतजन्मीच्या कर्माचा पुढील जन्मावरती काय प्रभाव पडतो हेही आपण बघितलं. आता आपण अहिंसा बघणार आहोत. अहिंसा किंवा जीव हत्या न करणे हे बुद्धांच्या देशनेचं एक महत्त्वपूर्ण अंग आहे. अहिंसेमध्ये मैत्री आणि करुणा यांचा खूप जवळचा संबंध आहे. आणि तरी असा प्रश्न उपस्थित केला जातो की काय बुद्धांची अहिंसा ही अनिवार्य निरपेक्ष होती अथवा सापेक्ष होती? काय अहिंसा एक शील होतं अथवा तो एक नियम होता? या पद्धतीचे अनेक प्रश्न पडत होते. आणि जे लोक बुद्धांची देशना स्वीकारतात तर त्या लोकांना अहिंसा एक अनिवार्य निरपेक्ष तत्व आहे स्वीकारणं थोडं कठीण जातं. त्यांची अशी मान्यता आहे की अहिंसेला अनिवार्य निरपेक्ष तत्व म्हणून स्वीकारले तर अकुशलासाठी कुशलाचे बलिदान होईल किंवा दुर्गुणास्तव सद्गुणाचा त्याग करावा लागेल. या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण आवश्यक आहे. अहिंसा विषयी संबंधी जेवढा गोंधळ आहे तेवढा गोंधळ अन्य कोणत्याही विषयासंबंधी नाहीये. बुद्ध राष्ट्रातील लोकांनी अहिंसा कशी समजून घेतली आणि कशी आचरणात आणली हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यावर गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे. श्रीलंकेतले जे बौद्ध भिक्खू होते ते विदेशी आक्रमकांविरुद्ध स्वतः लढले आणि लोकांनाही त्यांनी लढण्यासाठी प्रवृत्त केले होते. तर दुसरीकडे ब्रह्मदेश म्हणजेच आपण ज्याला म्यानमार म्हणतो इथले जे बुद्ध आहे ते स्वतः विदेशी आक्रमकांविरुद्ध लढले नाहीत आणि त्यांनी लोकांनाही लढू दिले नाहीत. ब्रह्मदेशातले लोक अंडे खातात पण मासे खात नाहीत. आणि अहिंसेला समजून घेण्याची स्थिती या पद्धतीची आहे. आणि नुकतंच जर्मन भिक्खू महासंघाने पंचशिलापैकी अहिंसे संबंधी जे प्रथम शील आहे तर ते सोडून सर्व शिलांना स्वीकारण्याचा त्यांनी प्रस्ताव उपस्थित केला. या पद्धतीची अहिंसेची स्थिती आहे. तर मग अहिंसेचा खरा अर्थ काय आहे? अहिंसेचा अर्थ काय नेमका? बुद्धाने कोठेही अहिंसेची व्याख्या दिली नाही. वस्तुस्थिती अशी आहे की त्याने क्वचितच निश्चित शब्दावरील त्या विषयाची चर्चा केली आहे. आणि म्हणूनच बुद्धांनी याविषयी काय अपेक्षित केले होते, काय अभिप्रेत होते हे स्पष्ट करणे फार आवश्यक आहे. पहिली परिस्थिती अशी होती, जर भिक्षेमध्ये जर मांस मिळालं तर ते खाण्यासाठी बुद्धांना कोणती आपत्ती नव्हती किंवा त्यांनी कुठला आक्षेप घेतला नव्हता. भिक्खू दानामध्ये मिळालेलं मांस आहे ते ग्रहण करू शकतो, परंतु त्या प्राण्याच्या हत्येमध्ये मात्र त्यांनी सहभागी होता कामा नये. त्या हत्येशी त्याचा कुठलाही संबंध नसावा. आणि भिक्खूंना भिक्षा म्हणून मिळालेलं मांस जे आहे तर ते ग्रहण करण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा अशी देवदत्ताची मागणी होती. तर या प्रस्तावाला बुद्धांनी विरोध केला होता. आणि याच्या संबंधित दुसरी साक्ष अशी उपलब्ध आहे की यामध्ये फक्त यज्ञात प्राण्यांच्या हत्येला वधाला विरोध होता आणि हे त्याने स्वतः कथन केलेले आहे. अहिंसा परमोधर्म हा पराकोटीचा जो सिद्धांत आहे तर तो जैनांचा सिद्धांत आहे, बुद्धांचा सिद्धांत नाही. आणखी एक प्रत्यक्ष साक्ष अशी आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सर्वांवरती प्रेम करा म्हणजे तुम्हाला कोणाची वध करण्याची इच्छाच राहणार नाही. अहिंसेच्या सिद्धांताचं सकारात्मक मांडणी करण्याचा हा प्रकार आहे. यावरून हे स्पष्ट होते की अहिंसेचा सिद्धांत असे म्हणत नाही की वध करू नका, पण तो असा सांगतो की सर्वांप्रती प्रेम करा म्हणजे सर्वांप्रती मैत्री भावना निर्माण करा की जेणेकरून तुम्हाला कुणाचा वधच करावा लागणार नाही. आणि या विधानामध्ये बुद्धांच्या अहिंसेचा अर्थ काय, त्यांचा अहिंसेचा अभिप्राय काय आहे हे समजून घेणं सोपे आहे, शक्य आहे. यावरून हे स्पष्ट होते की बुद्धाने जीव हत्या करण्याची चेतना आणि जीव हत्या करण्याची आवश्यकता यात भेद केला आहे. जिथे जीव हत्या करण्याची गरज आहे तिथे त्यांनी जीव हत्या करण्याला प्रतिबंध केलेला नाही आणि जिथे जीव हत्या चेतनेचा परिणाम म्हणून घडते तिथे त्यांनी जीव हत्येला प्रतिबंध केलेला आहे. आणि अशा प्रकारे हा सिद्धांत जर समजून घेतला तर कुठलाही गोंधळ होणार नाही. आणि हा सिद्धांत जो आहे तर तो एक भक्कम सिद्धांत आहे आणि याचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. जीव हत्या आवश्यक आहे अथवा नाही याचा निर्णय त्यांनी व्यक्तिविशेषावरच सोडलेला आहे, यात शंका नाही. नाहीतर त्याने हा निर्णय कोणावर सोपवला असता? माणसाला प्रज्ञा आहे आणि त्याने प्रज्ञेचा उपयोग केलाच पाहिजे. योग्य समयी व्यवच्छेदक रेषा नीतिमान माणसाला आखता येते एवढा विश्वास त्यांच्यावर ठेवलाच पाहिजे. ब्राह्मणी धर्मात जीव हिंसेच्या चेतनेला स्थान आहे. जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याच्या चेतनेला स्थान आहे. बुद्धांची अहिंसा
ही त्यांचा मध्यम मार्गानुरूप आहे. वेगळ्या प्रकारे सांगायचं झालं तर बुद्धांनी शील आणि नियम यामध्ये भेद केलेला आहे. त्याने अहिंसेला शील मानले आहे आणि जीवनाला पथ मानले आहे. हा जो संदर्भ त्यांनी मांडला आहे हा अगदी सुज्ञ संदर्भ आहे. शील जे आहे तर ते तुम्हाला कार्य करण्यास स्वातंत्र्य प्रदान करते. नियमात हे स्वातंत्र्य नसते. एकतर नियम तुम्हाला मोडतो किंवा तुम्ही तरी नियमाला मोडता. आता आपण संसरण म्हणजे काय तर आत्म्याचा एका कायातून दुसऱ्या कायात प्रवेश. संसरण याचा अर्थच असा आहे की एकामधून दुसऱ्या याच्यामध्ये प्रवेश करणे. तथागतांनी पुनर्जन्म आहे ही देशना जरी दिली तरी पण त्यांनी संसरण नाही अशी सुद्धा त्यांनी देशना दिलेली. आणि तथागत या दोन कशा काय देशना देतात यावरती अनेक लोकांनी दोष त्यांच्यावरती दिलेला आहे. या अवलोचकांची विचारणा अशी आणि ते म्हणतात की इथं तर संसरणाशिवायच पुनर्जन्माचा सिद्धांत बुद्धांनी मांडलेला आहे तर ते कसं काय संभवनीय आहे. तर यामध्ये कुठलाही भेद नाही, काही वेगळं नाहीये, कारण संसरणाशिवाय सुद्धा पुनर्जन्म आहे. राजा मिलिंदाला नागसेननी जी उत्तरं दिली त्याच्यामध्ये योग्य प्रकारे ते स्पष्टीकरण केलेले आहे. बॅक्टेरिया नरेश मिलिंदाने नागसेनाला विचारणा केली की बुद्धाचा पुनर्जन्मावरती विश्वास होता काय. याचे उत्तर होय असे होते. काय हा परस्पर विरोध नाही. नागसेन उत्तरला नाही. आत्म्याशिवाय पुनर्जन्म शक्य आहे काय. नागसेन उत्तरला की हो, आत्म्याशिवाय पुनर्जन्म निश्चितच शक्य आहे. तर ते कसे शक्य आहे हे कृपया मला सांगावे. राजा म्हणाला, हे नागसेना, येथे संसरण नाही, तिथं पुनर्जन्म कसा काय होऊ शकतो. होय, ते शक्य आहे, परंतु ते कसे काय शक्य आहे मला कृपया याचे तुम्ही उदाहरण द्या. उदाहरणासहित तुम्ही मला स्पष्ट करा. तेव्हा तिथे नागसेन सांगत होता की समजा एखादा माणूस, हे राजा, ज्योतीने ज्योत पेटवतो तेव्हा तेथे हे म्हणता येते की एकीचे संसरण दुसरीच झाले नाही, निश्चितच असं म्हणता येत नाही. आणि मग त्याच प्रकारे हे राजा, संसरणाशिवाय सुद्धा पुनर्जन्म शक्य आहे. राजा म्हणाला की मला अजूनही तुम्ही आणखी एखादं उदाहरण द्या. त्यावरती तो म्हणाला की राजा, तुझ्या बालपणी तुझ्या आचार्यांकडून तू शिकलेली एखादी कविता तुझ्या लक्षात आहे का. राजा म्हणाला की हो, मला ते आठवते. मग काय तो पाठ, ते कवितेचं चरण आचार्यांकडून तुझ्याकडे आलं का. म्हणजे तो पाठ जो आहे तर त्याचा संपूर्ण भावार्थ लगेच तुझ्यामध्ये आला का. तर तो म्हणाला की नाही, निश्चितच तसं नाही. हे श्रेष्ठ राजा, नेमके याच प्रकारे संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे. त्यावरती राजा म्हणाला की अतिउत्तम नागसेन, अतिउत्तम. राजा वदला, हे नागसेन. तेव्हा नागसेन म्हणाला की जर आपण यथार्थ दृष्टीने जर विचार केला तर अशी कुठलीही वस्तू नाही. त्यावरती राजा म्हणाला की अतिउत्तम नागसेना, अतिउत्तम. आपण आता इथं मिथ्या समजुतीची कारणे बघणार आहोत. बुद्धांची देशना मोठ्या श्रोत समुदायामध्ये श्रवण केली जात असायची. या श्रोत समुदायामध्ये भिक्खू हे मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत आणि एखाद्या विषयावरती बुद्धांचं काय म्हणणं आहे किंवा काय मत आहे हे ते भिक्खू संघांमध्ये सांगत असत. आणि मग ते भिक्खूजन आहेत तर ते त्यांचा संदेश जो होता तर ते पोचवत असत. आणि त्यावेळी लेखन कला जी होती तर ती अवगत नव्हती. त्यामुळे जे त्यांना सांगितलं जायचं ते भिक्खू संघ जो होता तर तो लक्षामध्ये ठेवायचा आणि त्या पद्धतीने तो ते सांगायचा. आणि त्यातले काही भिक्खू जे होते तर त्यांचं असं मत होतं की जे त्यांनी ऐकलेलं आहे ते फक्त आपल्या स्मरणामध्येच ठेवायचं, एवढंच, आणि तेच आपलं उत्तरदायित्व आहे असं त्यांना वाटायचं. अशा भिक्खू संघांना भानक म्हटलं जायचं. कारण बुद्ध धम्माविषयीचं जे ज्ञान आहे, जे साहित्य आहे ते एखाद्या महासागरासारखं आहे. ते एवढं ज्ञान डोक्यामध्ये ठेवणं किंवा स्मरणामध्ये ठेवणं आणि ते तोंडाने एखाद्याला बोलून दाखवणं हे असाधारणच कार्य आहे. आणि म्हणूनच बुद्धांचे वचन जे आहे तर ते त्यांनी जसे सांगितले, जसेच्या तसे सांगितले गेले नाही. ते कधी कधी चुकीच्या अर्थाने सुद्धा सांगितले गेले. बुद्ध जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांच्या कथनांचे जे विकृतीकरण झालेलं होतं ते त्यांच्या बऱ्याच वेळा नजरेतही आणून दिलेलं होतं. आणि संदर्भासाठी अशा 5 घटना प्रसंगाचा उदाहरणार्थ म्हणून उल्लेख करता येईल. अशी एक घटना अलगद्द दुप्पट सुत्तामध्ये आली आहे. दुसरी घटना महाधम्म विभंगा सुत्तात आहे. तिसरी घटना कन्नकट्टल सुत्तामध्ये आहे. चौथी घटना जी आहे तर ती महातन सांख्य सुत्तामध्ये आहे. आणि 5वी घटना जीवक सुत्तामध्ये आहे. आणि अशा विकृतीकरणाच्या अनेक घटना असू शकतात. आणि अशा परिस्थितीमध्ये काय करावे हे विचारण्यासाठी अनेकदा भिक्खू बुद्धांकडे गेले आहेत.
धर्म आणि पुनर्जन्माच्या सिद्धांताविषयी त्यांच्या कथनाच्या वचनाच्या विकृती करण्याचे अनेक प्रसंग आहेत। या सिद्धांताला ब्राह्मणी धर्मामध्ये स्थान प्राप्त झालेले आहे आणि परिणामतः भानकांकरिता ब्राह्मणी सिद्धांत बुद्ध धम्मात आरोपित करणे किंवा प्रक्षिप्त करणे सहज सोपे होते। म्हणून या अफाट विशाल अशा बुद्ध साहित्यामध्ये जे बुद्ध वचन म्हणून सांगण्यात येते त्याचा स्वीकार करण्यापूर्वी अवश्य ते एकदा खबरदारी घेणे खूप आवश्यक आहे। यासाठी एक कसोटी विद्यमान आहे। बुद्धांबाबत एक बाब अत्यंत विश्वासाने सांगितली जाऊ शकते की तो एक विवेक संगत नव्हता, तर्कसंगत नव्हता, तर काहीच नव्हता। म्हणून जे काही विवेकाधिष्ठित आहे, तर्कसंगत आहे, ते सर्व इतर बाबी समान असता बुद्ध वचन म्हणून स्वीकारावे। दुसरी महत्वाची बाब म्हणजे जो विषय मनुष्य मात्रांच्या कल्याणाचा नाही, हिताचा नाही, त्या विषयाची चर्चा करण्यात बुद्धाला कधी रुची वाटली नाही, आस्था वाटली नाही। म्हणूनच असा कोणताही विषय ज्याला माणसाच्या हिताची, कल्याणाची काहीही संबंध नसेल तर ती बुद्ध वचने म्हणून सांगितली जात असली तरी ती बुद्ध वचन नाही। आणि तिसरी कसोटी म्हणजे बुद्धांनी सर्व विषयांची दोन गटांमध्ये विभागणी केली आहे। एक वर्ग अशा विषयांचा आहे की त्या विषयी त्यांचे मत निश्चित आणि अंतिम स्वरूपाची होती। दुसऱ्या वर्गात अशा विषयांचा समावेश आहे की ज्याच्या विषयाची त्यांची मते निश्चित नव्हती। प्रथम वर्गात मोडणाऱ्या विषयांविषयी त्याने आपली मते निश्चित आणि अंतिम स्वरूपात व्यक्त केली। दुसऱ्या वर्गात मोडणाऱ्या विषयांविषयी त्यांनी आपले मते व्यक्त केली, परंतु ती तात्पुरती होती। ज्या तीन प्रश्नांबाबत संदिग्धता आहे, मतभेद आहे, त्यांच्याविषयी बुद्धांचे वचन काय आहे, त्यांचे मत काय आहे, याचा निर्णय घेण्यापूर्वी या तीन कसोट्या लावून पाहणे गरजेचे आहे।